पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. प्रचंड काळा बाजार चालू आहे, तो म्हणजे पैसा. प्रचंड वाटप चालू आहे, ते म्हणजे दारू, मटण, सगळ्या गोष्टी. साड्या तर माझ्या पुढे वाटप चालू होतं. निवडणुकीमध्ये पैशाचा काळा बाजार, मतदारांना आमिष. शिवसेना राष्ट्रीय उपनेत्या छायाताई शिंदे यांनी मिरज प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार नूरजहां जमादार यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक फिरोजभाई मुलानी यांच्या पत्नी नूरजहां जमादार प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहेत. यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. मिरज नगरीचे दैवत, हिंदू मुस्लिम धर्माचे प्रतीक ख्वाजा शमना मीरासाहेब यांचे दर्शन घेऊन शिवसेना राष्ट्रीय उपनेत्या छायाताई शिंदे यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जोरदार प्रहार केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवून पैशाचा काळा बाजार होत आहे. साड्यांचे वाटप, मटणाच्या पार्ट्या देऊन मतदारांना आमिष दाखवले जात आहे, असा प्रहार यावेळी त्यांनी केला. जनता सुज्ञ आणि सुशिक्षित आहे, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. मशालीला एक वेळ संधी. नूरजहां जमादार यांना निवडून आणा, तुम्हाला कोणाच्या दारात जावे लागणार नाही, असे आव्हानही त्यांनी जनतेला केले. प्रचार शुभारंभ झाल्यानंतर प्रभाग 6 मधील दर्गा परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी फिरोजभाई मुलानी यांच्यासह विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, महादेव मगदूम, सुजाता इंगळे, शाकिरा जमादार, वैशाली फौजदार, नागेश पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. आज सांगली मिरज महानगरपालिका निवडणूक 2026 आज आमच्या माननीय नूरजहां जमादार या वॉर्ड प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहेत. यांचं चिन्ह आहे मशाल आणि इथल्या 6 नंबर वॉर्डच्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे, एकदाच फक्त आमच्या मशालीला संधी द्या आणि विकास काम करण्याची त्यांना एक चांगली संधी करून द्या. तर तडफदार युवा नेतृत्व असं आमचे उमेदवार आहेत. फक्त आमचं एकच आहे की आज तुमच्या भागात आम्ही फिरतोय, सकाळपासून माझा दौरा चालू आहे. आज आम्ही इथं बाबांचं दर्शन घेऊन इथं दर्ग्यामध्ये नारळ फोडून आम्ही प्रचाराची सुरुवात केली. आज पॉम्पलेटचं आम्ही ओपनिंग केलं आणि प्रत्येक घराघरात आम्ही पॉम्पलेट वाटणार आहोत. आज दिवसभर पण आमचा प्रचाराचा दौरा चालूच आहे. पण ह्याच्यातून एकच लक्षात आलं आहे की प्रचंड काळा बाजार चालू आहे, तो म्हणजे पैसा. प्रचंड वाटप चालू आहे, ते म्हणजे दारू, मटण, सगळ्या गोष्टी. साड्या तर माझ्या पुढं वाटप चालू होतं. हरकत नाही, कुणाच्याही साड्या घ्या, कुणाचंही मटण खा, कुणाचेही पैसे घ्या, पण मशालीचं मात्र बटन दाबा. एकदा फक्त मशालीला विकास कामं करण्याची संधी द्या. कारण हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा, आणि तोच संदेश आणि तोच आदेश घेऊन आमचे सगळे शिवसैनिक काम करतात. आज जर इथं बघता विचार केला तर खरोखर इथं ज्या भाजपाने घोषणा दिल्या, ज्या सरकारने घोषणा दिल्या, आज केंद्रात ते आहेत, राज्यात ते आहेत, काय सुरक्षता आहे? महिलांच्या वरचे अत्याचार थांबलेत का? तरुणांना, युवा पिढींना रोजगार मिळालेत का? कर्जमाफी झाली का? आज महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे, तो सुटलाय का? नाही, काहीही सुटलेलं नाही. ह्या फक्त घोषणा आहेत. मी तर म्हणते आमच्या लाडक्या बहिणीच्या पदरात 1,500 टाकून मताची भीक मागण्यापेक्षा तुम्ही हे जर चांगलं काम केलं असतं तर आज 1,500 देऊन भीक मागून अकाउंट खाली करायची काही गरज नाही. त्यापेक्षा चांगलं नेतृत्व, चांगला दातृत्व ठेवा आणि कामं करा. पैशाचा आमिष दाखवून माझ्या माता भगिनींना फसवायचं काम करू नका. अरे ही लोकशाही आहे, लोकशाहीने लढा ना. कशाला तुम्ही दारू, मटण, साड्या वाटून मतदान घेता? आमच्या उमेदवारांना धमक्या देतात तुम्ही. ही तुमची लोकशाही आहे. आज मी सांगली मतदारसंघात फिरले, माझ्या उमेदवारांना धमक्या आहेत. तुमच्या लोकांचे मेसेज आहेत, अतिशय गलिच्छ पद्धतीनं मेसेज आहे.